श्रीरामपूर शहरातून एक मोठी बातमी समोर येत आहे। शहरातील गंभीर स्वरूपाच्या विविध गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर बेग जदे गटाशी संबंधित 4 आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील कलम 111 अंतर्गत वाढीव कारवाईची माहिती समोर आली आहे। पण बीएनएस कलम 111 नेमकं काय आहे, या 4 आरोपींविरुद्ध हे कलम का वाढवण्यात आले, जानेवारी 2025 मधील शाहरुख पठाण हल्ला प्रकरणाचा या कारवाईशी काय संबंध आहे आणि आकाश दुबे हत्या प्रकरणानंतर शहरातील गुन्हेगारी विरोधात कठोर कारवाईच्या मागणीचा या घडामोडींशी काय संबंध आहे, या सर्व प्रश्नांचा सविस्तर आढावा घेणार आहोत आजच्या स्पेशल रिपोर्टमध्ये। नमस्कार, मी संदीप जगताप आणि आपण पाहत आहात भीम प्रहार न्यूज मराठी। श्रीरामपूर शहरातील गुन्हेगारी विरोधात पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे। पोलिसांच्या माहितीनुसार गोरख उर्फ विजय मुन्ना जेदे, जयप्रकाश उर्फ सोनू बेग, अंकुश रमेश जेदे आणि मनोज संजय साबळे या 4 आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहितेतील कलम 111 अंतर्गत वाढीव कारवाईची प्रक्रिया करण्यात आली आहे। पोलिसांच्या माहितीनुसार संबंधित आरोपी विरुद्ध अहिल्यानगर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे सांगण्यात आले आहे। यामध्ये घातक शस्त्रांसह खुनाचा प्रयत्न, बेकायदेशीर जमाव करून मारहाण, बेकायदेशीर शस्त्रे बाळगणे, शासकीय कामात अडथळा आणणे यासारख्या गुन्ह्यांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे। यातील गोरख जेदे आणि जयप्रकाश उर्फ सोनू बेग हे बेकायदेशीर शस्त्र जप्तीच्या प्रकरणात अटकेत असल्याची माहिती समोर आली आहे। या कारवाईच्या पार्श्वभूमीवर जानेवारी 2025 मधील एका हल्ला प्रकरणाचाही उल्लेख केला जात आहे। पोलिसांच्या माहितीनुसार शाहरुख अय्यूब पठाण याच्यावर चॉपर आणि चाकूने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप संबंधित आरोपींवर आहे। या प्रकरणात सोनू बेग, अंकुश जेदे, गोरख जेदे आणि मनोज साबळे यांची आरोपी म्हणून नावे असल्याची माहिती देण्यात आली आहे। मात्र या प्रकरणातील आरोप न्यायालयात सिद्ध होणे बाकी आहेत। पोलिसांच्या माहितीनुसार संबंधित आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि विविध गुन्ह्यातील सहभाग लक्षात घेऊन बीएनएस कलम 111 अंतर्गत वाढीव कारवाई करण्याचा प्रस्ताव अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे यांच्याकडे पाठवण्यात आला होता। बीएनएस कलम 111 हे संघटित गुन्हेगारीशी संबंधित तरतूद आहे। मात्र येथे एक महत्त्वाचा कायदेशीर मुद्दा आहे। बीएनएस कलम 111 आणि महाराष्ट्राचा मोका अर्थात मोका कायदा हे एकच नाहीत। त्यामुळे या प्रकरणात बीएनएस कलम 111 अंतर्गत नेमकी कोणती कारवाई करण्यात आली आणि स्वतंत्रपणे मोका लागू करण्यात आला आहे का, हे अधिकृत आदेश आणि पुढील कायदेशीर प्रक्रियेतून स्पष्ट होणे महत्त्वाचे आहे। दरम्यान श्रीरामपूर मधील हॉटेल व्यावसायिक आकाश दुबे यांच्या हत्या प्रकरणानंतर शहरातील वाढत्या गुन्हेगारी विरोधात कठोर कारवाईची मागणी पुढे आली होती। दुबे कुटुंबियासह काही राजकीय आणि सामाजिक घटकांकडून कठोर कारवाई करण्याची मागणी पोलीस प्रशासनाकडे करण्यात आल्याचे सांगण्यात येते। या पार्श्वभूमीवर 4 आरोपींविरुद्ध बीएनएस कलम 111 अंतर्गत वाढीव कारवाईची माहिती समोर आल्याने श्रीरामपूर शहरातील पोलिसांच्या भूमिकेकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे। मात्र या संपूर्ण प्रकरणात एक गोष्ट स्पष्टपणे लक्षात घेणे आवश्यक आहे। गुन्हा दाखल होणे, आरोपी असणे किंवा एखाद्या प्रकरणात वाढीव कलम लागू होणे म्हणजे संबंधित व्यक्ती न्यायालयात दोषी ठरले असा अर्थ होत नाही। या 4ही आरोपींविरुद्ध करण्यात आलेले आरोप न्यायालयीन प्रक्रियेत तपासले जाणार असून अंतिम निर्णय न्यायालयच देणार आहे। आता प्रश्न आहे, बीएनएस कलम 111 अंतर्गत पुढील कारवाई काय होणार, तपासात आणखी कोणते पुरावे समोर येणार, पूर्वीच्या गुन्हेगारी प्रकरणाचा या कारवाईवर काय परिणाम होणार आणि सर्वात महत्त्वाचे, श्रीरामपूर शहरातील संघटित गुन्हेगारी विरोधात पोलीस प्रशासनाची पुढील भूमिका काय असणार आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरे आगामी तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेतूनच स्पष्ट होतील। अशाच नवनवीन आणि विश्लेषणात्मक बातमी आणि स्पेशल रिपोर्टसाठी पाहत राहा भीम प्रहार न्यूज मराठी। धन्यवाद।